पहिला संघ जो सुपर 12 मध्ये दाखल झाला त्या संघाचं नाव होतं निर्मल सम्राट एनसीसी. त्यानंतर त्याच ग्रुपमध्ये दुसरा संघ ज्या संघाचं नाव होतं एनसीसी आई एकविरा नारंगी. सवामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू पहिला आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे येऊ द्या. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू प्ले बॉईज फुलपाडा आणि टीम साहेबा ऑल सेट. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाद स्ट्राईक एंडला आहे जयेश बनसुडे, नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत मुळेस. पहिला षटक घेऊन नेहमीच ऋषीदादा देसाई. ऑल सेट. पहिला बॉल. ओ पहिला बॉल. ओहो हा पहिला बॉल. काय जबरदस्त चेंडू होता. आता मनीषने सुद्धा थोडी घाई केली, थोडी घाई. काय जबरदस्त चेंडू होता. पहिला चेंडू यष्टांच्या मागे. मनीष ला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. फुल टॉस चेंडू फक्त हलक्या त्याने दिशा दिली चेंडूला आणि अखेरकार धावांचा श्रीगणेशा होतोय प्ले बॉईज फुलपाडा या संघाचा. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. एक धाव धावपलकर बॉलिंग ट्रॅकवर. ऋषीदादा देसाई पुन्हा एकदा सज्ज होत्यात. फुल टॉस चेंडू लोवर फुल टॉस चेंडू होता परंतु हलक्या त्यानं ऑन साइडला फक्त दिशा दिली. नो चेंडू. नो प्लस 1. आणि आता थर्ड अंपायरला रेफर केलंय. सर्व गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. किती हाईटला होता. दोन्ही ऑफिशियल पंच या. नाही नाही तुम्ही या, जरा क्लोज कॉल आहे त्यासाठी ऑफिशियल पंच या. त्या अगोदर आजच्या दिवसाची चर्चा आपण करणार आहोत. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. ग्रुप ए मधून दोन संघ सुपर 12 मध्ये दाखल झाले. पहिला संघ होता तो निर्मल सम्राट एनसीसी. त्यानंतर आई एकविरा नारंगी. ग्रुप बी मध्ये आपण आलात त्यावेळेला पहिला संघ ज्या संघाचं नाव होतं हितांश क्रियांश 11 आणि त्याच ग्रुपमध्ये दुसरा संघ JKCC अर्नाला. ग्रुप सी जिकडे सुरुवात झाले शेवटचा आणि अंतिम ग्रुप आहे आजच्या दिवसातील जिकडे प्ले बॉईज फुलपाडा समोर टीम सायबा. नाणेफेकीचा गोल जिंकला होता सायबा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं फुलपाडा या संघाला. क्लोज कॉल आहे. डिसिजन
नो चेंडू. ओके, नो +1 म्हणजे तब्बल 2 धाबा खांद्याच्या वरून होता. त्या कारणानं ऑफिशियल पंच आमचे गंभीर सरांनी हा नो चेंडू, दोन्ही ऑफिशियल पंचांनी नो चेंडू घोषित केला. 4 धाबा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 1 मिनिट, 3 सॉरी 3 धाबा. नेक्स्ट बॉल, स्ट्राईकला चेंडूला खूप चांगले फिल्डिंग. मुच्चू कॅप्टन त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं तोपर्यंत सिंगल रन. एक संघ जो या नव्या हंगामामध्ये दाखल झालाय आणि एक संघ द बिगेस्ट रायव्हलरी या संघाची आहे. टीम साईबा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उडवला, फेकी झाले. ओ फेकी 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 फिंगर गॉन अप. मोठ्या विकेटचं बटन. अनिकेत मुळेला मात्र मैदान सोडावं लागेल. गॉन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत काय जबरदस्त फेकी आणि त्यानंतर कशा प्रकारे बॉलला किती वेगाने कॅचअप केलं होतं ऋषिदास देसाई याने आणि त्वरित लावला चेंडूला. सईद नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत नेक्स्ट बॉल, मोठा फटका समोरच्या दिशेने. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल येते. 5 धाबा आतापर्यंत आल्यात. 1 विकेट आली. 1 टू गो. हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलाय सिंगल साठी. पहिलं षटक संपलंय. 6 धाबा सिंगल, अतिरिक्त धाबा, नो विकेट. बरंच काही घडलंय. नक्कीरकार 6 धाबा धावफलकावरती आले. या ऐकूया डीजेला. शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट. शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट. नैना विचो सजना दे लाए जावा शॉट. थँक्यू. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुमितच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. दुसरं षटक. बॉल इन ट्रॅक वर सुमित. स्ट्राईक हँडला सईद. पहिला बॉल बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केलं, चेंडूला इंटू द गॅप पाठवलं. सीमारेषा पार. एपीएल चौकार. 4 धाबा. थँक्यू. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट गॅप आणि गॅप मधून पाठवत असताना चेंडू निघून गेला चौकारासाठी. 10 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुमित पुन्हा एकदा सहीद समोर. हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली चेंडूला सिंगल साठी. पहा 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये विकेट आली होती. अतिरिक्त धावा 9च्या रूपाने सिंगल. 6 धावांचं षटक आणि आता मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर बॅकअप नाहीये. बाबूच्या हातून चेंडू निसटला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. फरार. थँक्यू. 3 चेंडू 15 धावा. नेक्स्ट बॉल. सुमित पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न. डाऊन केला. ओहो व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट आहे. मनीष इंदोळेकर जवळपास चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता आतमध्ये आणला. 4 धावा वाचवल्यात.
नेक्स्ट बॉल. हलक्या हातानं पण त्या चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी 16 धाबा धावपल करते. 5 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय आणि अखेरकार 2 षटके कंप्लीट. 17 वर 1. आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना प्ले बॉईज फुल पडा. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. जवानी छुपा. थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रदोष भाईकरच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा इकडून आता 2 षटकामध्ये 17 झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक विकेट गेले परंतु विकेटचा दबाव बनवला नाही. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत प्ले बॉईज फुलपडा या संघासाठी झाले. ओ लेग कटर. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. मोठा फटका समोरच्या दिशेने. चेंडू अडवलाय. येतोय डॉट. कहाणी 19 धाबा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा अडवला. खूप चांगली फिल्डिंग सुमित त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं होतं सिंगल साठी. 20 धाबा. फुल टॉस चेंडू होता परंतु तितकंसं टायमिंग नव्हतं तोपर्यंत. एक 20 धाबा. 21 रन ऑन द बोर्ड. मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. गौरव त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं. बॅकअप येईपर्यंत सिंगल रन. 22 धाबा धावपल करतात. खूप चांगलं षटक. आउट कॉल. 1 to go. पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलं. पुन्हा सुमित येतोय. चेंडू अडवतोय. सिंगल साठी 3 षटक संपल्यात आणि जबरपास 23 धाबा धावपल कर. या ऐकूया डीजेला आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. थँक्यू व्हॉलंटियर्स. आगाशी व्हॉलंटियर्स जिकडे कुठे असाल कमेंट्री बॉक्स कडे या. आगाशी व्हॉलंटियर्स. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि मुजूच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वतः कर्णधार. पहिला बॉल. हो पहिला बॉल पायावर आदळलाय. पायावर. ओ ओ ओ सर्व गोष्टी चेक केल्या आणि पाठीमागे पाठवलं ऑफिशियल पंचांनी बॅटरला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. पहिल्या इनिंग मध्ये किती धावा बनवायच्या आहेत. इकडे 35-37 धावा सुद्धा एक फायटिंग टोटल आहे आणि फुलपाडा प्ले बॉईज फुलपाडा किती धावांपर्यंत मजल मारतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ. 2 पायांच्या मधून चेंडू फरार. सी मार्ग पार. APL चौकार. थँक्यू. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता परंतु 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. 27 धाबा धावपल करते. 2 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 4 चेंडू पहिल्या इनिंग मधील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग. फेकी झाले. वेगाने फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 27 रन 27 धाबा.
ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला तोपर्यंत सिंगल साठी जाते. पहा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. प्रतीक मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओहो हो, गॅप गॅप, संपूर्ण गॅप. चेंडू सी मारेगा पार, फरार, चौकार, 4 धावा. पानी में आग लगाए बेबी यू जस्ट लाइक अ फिश किसी के हाथ ना आए वाटर से खेलती हो मजे तुम थँक्यू लेती हो. थँक्यू थँक्यू. 32 रन, 32 धावा. ऋषभची चर्चा झाली होती मागील, त्या अगोदर फायटिंग टोटल येणं गरजेचं आहे. जर काय तुम्हाला या मैदानावर खेळायचं असेल तर इनटू द गॅप, लगातार दुसरा एपीएल चौकार. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 36 धावा धावपलकावरती आहेत. 37चं टार्गेट सेट केलंय प्ले बॉईज फुलपाडा या संघाने टीम सायबा संघासमोर. आणि त्या अगोदर आपण टॉस कडे बोलणार आहोत. तिकडे अष्टविनायक विरार आणि स्टेप्सची अपील केली. ओके, ये क्या हुआ. स्टेप ओव्हर स्टेपच्या कारणानं हा निर्धाव चेंडू असणार आहे. सबसे बड़ी गलती. क्रिकेट का खेल है, ऐसा ही होता रहेगा, आगे भी होता रहेगा. 2 दिन और देखने का है. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 32 धावा धावपळ करत 33चं टार्गेट ठेवलंय. त्या अगोदर टॉस कडे बोलणार आहोत. अष्टविनायक विरार आणि SSP बोलिन्स. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हा. अष्टविनायक विरार आणि SSP बोलिन्स. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का. अष्टविनायक विरार आणि SSP बोलिन्स 33 धावांचं टार्गेट सेट केले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हॅलो, चला थोडीशी घाई करा फुलपा. ऑलरेडी आपण खूप शिराने आहोत. अजून 4 मॅचेस बाकी आहे. 33 इज अ टार्गेट. 33 धावांचं टार्गेट सेट केलंय प्ले बॉईज फुलपाडा या संघाने सायबा या संघासमोर. चला अष्टविनायक विरार कॅप्टन. अष्टविनायक विरार कॅप्टन चला या. चला अष्टविनायक विरार. हॅलो हॅलो हॅलो. केला जातोय अष्टविनायक विरार आणि SSP बोलिन्स. कॉल येतोय.
2 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा धावफलकावरती 33चा पाठलाग आहे. ग्रुप सी मधून पहिली मॅच प्ले बॉईज फुलपाडा संघासमोर सायबा हे 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मुझबिल खान सोबत प्रदोष बैकर, तर कॅप्टनच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेलाय. 40 बनसोडे हलक्या हाताने चेंडूला टॅप केलंय, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल येते. पहा या धावांचा पाठलाग करत असताना आता पहिले षटक कशा प्रकारे असणार, ती धावा येणार आहेत आणि त्या धावा येत असताना येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ होईल, या सर्व गोष्टींचा आता आपण खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला सिंगल साठी पाठवलं. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावर. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सिंगल साठी पाठवलंय. वन टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आल्या. हलक्या हातानं पुन्हा एकदा ऑन साइडला, फक्त सन्मान विकेटवर. पहिलं षटक संपले, 6 धावा धावफलकावर, 33चा पाठलाग. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय हाय बघना बात, सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय हाय बघना बात, सायबा प्रीमियर लीग भरली अठात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली अठात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली अठात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली अठात विरारी गावात. थँक्यू. दुसरं षटक मार्गस्थ आणि नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सईद. सईद नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 33चा पाठलाग आहे. पहिला बॉल, ओहो पहिला बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर कट झालाय आणि आमच्या ऑफिशियल पंचच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केला. 7 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, 33चा पाठलाग आहे. ओ टॉप एज चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठ्या विकेटचं बदन. प्रदोष बैकर डिपार्ट्स गॉन. थँक्यू. हा ऑन साइडला खेळायचं होतं, वेट केलं होतं आणि त्या वेट करत असताना बॅटच्या टोला लागत असताना चेंडू बराच हवेत डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि प्रदोषला मात्र मैदान सोडावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने गौरव पाटकर. विकेट आली पहिल्या चेंडूवर, त्या अगोदर वाईट येत होता. 7 धावा धावफलकावर. रन बॉल आणि आतापर्यंत सुरुवात झाली त्या 33च्या पाठलागला. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा संपूर्ण जबाबदारी आता विकेट आल्यावर मुज्जीवर आले आणि या नव्या हंगामाला सुरुवात होत असताना मुज्जू जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मोठा पटका मारायचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ. अजून एका विकेटचं बटन, अजून एका मोठ्या विकेटचं बटन गॉन.
थँक्यू पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडले, 2 मोठे विकेट, काय जबरदस्त गोलंदाजी आहे सईद कडून. ज्या प्रकारची बॅटिंग केली होती त्या बॅटिंगला पाहता पाहता आता गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा तितकंच मोठं योगदान दिलंय. 8 धावा धावपल करते, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मनीष नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केलं चेंडूला, खूप चांगली बॉलिंग. कोण आहे? धीरज कोरपे. या खेळाडू सुद्धा टॉप 10 मध्ये वसई तालुक्याच्या ड्रम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या फिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये या खेळाडूचं नाव आहे, त्याची ताकद आहे, क्षेत्ररक्षण आणि काय जबरदस्त फिल्डिंग. बॅकफुटवर गेले. ओ हो, एक तेरी तो एक मेरी. यावेळी राहुल, तो क्षेत्र पूर्णपणे ऑफसाइड, पूर्णपणे पॅक केलंय, नो चान्स. अंबुजा की दीवार इतना आसानी से नहीं टूटेगी. काय जबरदस्त पॅक केलंय पहा. तो कव्हर एरिया पूर्णपणे पॅक केलाय, कारण स्ट्रॉंग एरिया आहे, तो स्ट्रॉंग झोन आहे तो. आणि त्या स्ट्रॉंग झोनला काय जबरदस्त प्रकारे उत्तर दिले. थोडासा बाहेर जाणार चेंडू असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. आणि वाईट चेंडू घोषित केलं. 1-1, 11 धावा धावपलकावरती आहेत. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी. 2 विकेट महत्वाचे आले आहेत आणि 2 षटकं संपली आहेत. 12 धावा धावपलकावरती, 33चा पाठलाग आहे. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू अनिकेत मुले, नवीन गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक, तिसरं षटक मार्गस्थ आहे. इक्वेशन काय आहे आता या मॅच मध्ये? 12-21. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आता 12-20 या इक्वेशनवर मॅच येऊन थांबले. चौकार शोधावा लागणार आहे साहेबा संघाला. नेक्स्ट बॉल, मोठा फटका डाऊन ग्राउंड. ओ हो, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहा क्षेत्ररक्षण संपूर्ण दिवसामध्ये आज आपल्याला पाहायला मिळाले. आणि या मॅच मध्ये आपल्याला धीरज दिसला, राहुल आणि आता अनिकेत सुद्धा दिसतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. 14 धावा धावपलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. पहा थोडेसे अडचणी वाढल्यात. गौरव पाटकरवर खूप मोठी जबाबदारी येऊन थांबले. तितकीच मनीषवर सुद्धा जबाबदारी आहे. 14 धावा धावपलकावरती, 2 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. वा वा वा. मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण पॅक केले. सौरभ पवार, गोल्डी त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं, तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल येते. 15 धावा धावपलकावरती. अजूनही 18 धावांची गरज आहे. 9 चेंडू 18. चौकार पाहतोय, चौकार शोधतोय. काय चौकार येईल का? मोठा फटका ऑन साइडला, चेंडू अडवला. फेकी वेगाने, दोन्ही गाड्या एकाच रुलावर. आता फेकी, काय जबरदस्त एफर्ट होतं. क्रॅकिंग स्ट्रोक होता, परंतु जयेश बनसोडे त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं होतं. पुन्हा एकदा सिंगल येते. पहा 33चा पाठलागला आतापर्यंत. अजूनही एकही चौकार आलेला नाहीये. सर्वात खंतेची गोष्ट आतापर्यंत टीम साहेबासाठी राहिली गेली. 16 धावा, 16. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू, फेकी, फलंदाज बाद. थँक्यू ऋषी देसाई, नवीन बॅटर.
मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. वेगवान चेंडू होता, टायमिंग नव्हता, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. 17 धाबा धावफलकावरती 3 षटक संपलेत आणि आता 6-16 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. रोहित जाधव, रोटी नवीन गोलंदाज, शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 16 धावा, 4 चौकार. पहिला बॉल ऑन साइडला, चेंडू फरार, सी मारेगा पार, चौकार, 4 धावा. सिंगल आहे की चौका आहे? सिंगल आहे का? सिंगल आहे. ओके, पहिल्या चेंडूवर सिंगल येते. नेक्स्ट बॉल, रोहित सज्ज होतोय. स्ट्राईक हँडला ऋषीदादा देसाई, ऑन साइडला. ओ हो, आले पहिल्या चेंडूवर, चेंडू सी मारे का पार, फरार, चौकार. थँक्यू. देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. अजून एका चौकाराची गरज आहे. अजून एक चौकार. चार चेंडू 11 धाब्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतात. काय अजून एक चौकार येईल का? यावर सर्वांच्या नजरा. 4 मध्ये 11. नेक्स्ट बॉल, फुल टॉस ऑन साइडला. टायमिंग नव्हतं. येतोय डॉट बॉल. आता 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज म्हणजे 3 चौकार. रोहित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅकफुटवर गेले, चेंडू पुन्हा एकदा अडवलाय. येतोय डॉट बॉल. 2 चेंडू 11 धाब्यांची गरज आहे आणि आता रोहित पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साइडला. चेंडूला ड्राय केलंय, पुन्हा चेंडू अडवलाय आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली. अखेरकार मॅच फिनिश. सामना जिंकलाय प्ले बॉयज फुलपडा या संघाने आणि पराभवाच्या जात असताना टीम साहेबा संघ. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, ज्याने केली होती बॅटिंग, ज्याने केली होती बॉलिंग, बॅटिंग